वेलकम बॅक टू माय चॅनल व्हर्च्युअल लाईफ ऑफ सारिका। तर माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत तुमच्या ॲक्च्युअल एजपेक्षा तुम्ही थोडेसे मोठे दिसताय का, किंवा अशा तुमच्या पर्सनॅलिटीला कोणत्या ज्या चुका आहेत त्या म्हाताऱ्या बनवतायत। चला मग बघूया अशा कोणत्या चुका आहेत ज्या की तुमच्या ॲक्च्युअल एजपेक्षा तुम्हाला थोड्याशा म्हाताऱ्या बनवतायत। त्या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुम्ही नक्कीच खूप मस्त आणि तुमच्या ॲक्च्युअल एज सारखे दिसायला लागाल। असं कोणालाच वाटत नसं की आपण आपल्या ॲक्च्युअल एजपेक्षा थोडेसे मोठे वाटावं, असं प्रत्येकालाच वाटत असतं की आपण अट्रॅक्टिव्ह मस्त आणि छान दिसावं। तर ह्या चुका ज्या आहेत त्या तुम्ही टाळल्या तर तुम्ही नक्कीच अट्रॅक्टिव्ह मस्त आणि छान दिसायला लागाल। तुमची पर्सनॅलिटी ही खूप मस्त दिसायला लागेल आणि तुम्ही जिथं जाल तिथं तुमच्याकडे नक्कीच अट्रॅक्टिव्हपणा दिसेल। चला मग बघूया अशा कोणत्या चुका आहेत की ज्या की तुम्ही अवॉइड केल्या तर नक्कीच तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये चेंज होईल। तर सगळ्यात पहिली अशी टिप आहे की बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत त्यांचं वजन वाढलेलं आहे, ते वजन हाईड करण्यासाठी खूप लूज असे कपडे घालतात। तर ते लूज कपडे घातल्यामुळे तुम्ही छान दिसण्याऐवजी तुम्ही खूप गबाळ्यासारखे दिसायला लागता। तर हे गबाळापणा तुम्हाला जर घालवायचा असेल, तुम्हाला तुमच्या एजपेक्षा कमी दिसायचं असेल तर आजकाल बाजारामध्ये खूप ऑप्शन आलेले आहेत। त्या ऑप्शनमध्ये तुमच्या बॉडी टाईपला सूट होईल असे कपडे घाला। म्हणजे आजकाल तुम्हाला जर तुमचं वजन हाईड करायचं असेल तर तुम्ही फ्लेअरचे ड्रेस घालू शकता, त्यामुळे सुद्धा तुमचं वजन जे आहे ते कमी दिसेल। तुमचे आर्म्स जे आहे ते खूप जास्त मोठे दिसत असतील तर तुम्ही बलून टाईप स्लीव्सचे ड्रेस घालू शकता, जेणेकरून तुमचं वजन जे आहे ते हाईड होईल आणि तुम्ही मस्त आणि छान दिसाल। तर सेकंड टिप अशी आहे की एकाच पॅटर्नचे जे कपडे आहेत ते घालणं टाळा। खूप अशा लेडीज आहेत किंवा मुली आहेत ते एकाच पॅटर्नचे वर्षानुवर्ष कपडे घालतात, त्यामुळे तुमच्याला जे पर्सनॅलिटीमध्ये आहे ते युनिकपणा असा काहीच दिसत नाही। खूप साऱ्या स्त्रिया असतात त्या स्ट्रेट कट चे कुर्तीज घालतात किंवा पटियाला ड्रेस घालतात, तेच पॅटर्न तुम्ही सतत घालत असाल तर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये काहीच डेव्हलपपणा किंवा युनिकपणा असा दिसत नाही। याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही खूप फॅन्सी ड्रेस घ्या, महागातले ड्रेस घ्या आणि घाला, असं अजिबात नाही आहे। तुमच्या बॉडी टाईपला सूट होईल असे वेगवेगळे आज ऑनलाईन किंवा ट्रेंडिंग मस्त असे कुर्तीज आलेले असतात। त्या कुर्तीजमध्येच वेगवेगळे तुम्ही घातले ड्रेस तरीसुद्धा तुम्ही छान दिसायला लागता। फॉर एक्झाम्पल फिट अँड फ्लेअरचे खूप ड्रेस आलेले आहेत, स्ट्रेट कुर्तीज आलेले आहेत, आलिया कट कुर्तीज आलेले आहेत। अशा वेगवेगळ्या कुर्तीज किंवा वेगवेगळे ड्रेस तुम्ही आजकाल इव्हनिंग गाऊनसुद्धा खूप छान आलेले आहेत। असे जर गाऊन घालून किंवा असे जर तुम्ही ड्रेसेस घालून कुर्तीज घालून मस्त आवरायला लागला तर तुमची पर्सनॅलिटी ही तुमच्या एजपेक्षा खूप कमी आणि मस्त दिसेल। कितीही छान आवरला असेल आणि तुमचे हेअर जर हेल्दी नसतील, खूप फ्रीझी झालेले असतील, त्याला फाटे फुटलेले असतील किंवा खूप ड्राय दिसत असतील तर तुम्ही अजिबात चांगले दिसत नाही किंवा तुमचा लुक जो आहे तो यंग दिसत नाही, थोडासा तो एजेड दिसायला लागतो किंवा विचित्र दिसायला लागतो। त्यासाठी तुमच्या हेअरची केअर घेणं खूप गरजेचं असतं। आता तुम्ही म्हणाल की मी हेअर स्पा करू की किंवा बाहेरच्या ज्या पार्लरमधल्या अनेक साऱ्या अशा ट्रीटमेंट आलेले आहेत त्या घेऊ का, असं करण्याची काही गरज नाही आहे। तुम्ही घरगुती असे छोटे छोटे उपाय करून सुद्धा तुमचे हेअर जे आहेत ते फ्रीझी किंवा ड्राय होण्यापासून वाचवू शकता। पहिलं म्हणजे तुम्ही केसांना छान असं तेल लावा की जेणेकरून तुमचा ड्रायनेस जो आहे तो कमी होईल। हेअर मास्क घरगुती खूप सारे आहेत, यूट्यूबवर सुद्धा तुम्ही सर्च केलं की हेअर मास्क खूप सारे मिळतील। मी तर म्हणेन की कोरफडचा गर जो असतो तो काढा आणि छान असं केसांना अप्लाय करा आणि नंतर तो वॉश करा थोड्या वेळाने, त्यांनी सुद्धा हेअर जे आहे ते खूप छान आणि मस्त होतात। आणि घरगुती मास्क आपण खूप सारे लावून छान असे हेअर मास्क लावून ठेवायचा आणि आपले हेअर जे आहे ते वॉश करायचे, छान क्लीन ठेवायचे, जेणेकरून तुमची पर्सनॅलिटी ही तुमच्या एजपेक्षा थोडीशी कमी दिसेल आणि छान दिसेल। त्यानंतर पुअर पोर्शन। खूपदा असं होतं की आपण एखाद्याशी बोलताना पाठीमध्ये वाकून बोलतो आणि मग ते पर्सनॅलिटीला आपल्या कुठंतरी कमी दिसायला लागते किंवा तुम्ही एजेड दिसायला लागता। याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगते। रिझन असं आहे की आपलं एज जसं वाढत जाईल तसे आपले बोन्ससुद्धा वाकायला लागतात आणि त्यामुळं आपण जर वाकून एखाद्याशी बोलू लागलो तर आपल्या पर्सनॅलिटीमध्ये एजेडपणा किंवा आपल्या एजपेक्षा आपण जास्त दिसायला लागतो। त्यामुळे तुम्ही बोलताना नेहमीच पुअर पोर्शनमध्ये न बोलता स्ट्रेट बोला, वाकून बोलू नका, नेहमी स्ट्रेट असं राहून बोला, जेणेकरून पुढच्याला तुमची पर्सनॅलिटी ही खूप छान आणि मस्त वाटली पाहिजे आणि तुम्ही तुमच्या एजपेक्षा हे खूप कमी आणि मस्त दिसाल। जे आहे की तुम्ही ॲक्च्युअल एजपेक्षा खूप जास्त दिसायला लागता
ते म्हणजे डेली बेसिसवरचा मेकअप. जर डेली बेसिसवरचा मेकअप जर आपण खूप लेअरिंगचा करत असू, खूप डार्क करत असू, तर ते अजिबात चांगलं दिसत नाही. डेली बेसिसवर तुम्ही खूप लाईट मेकअप केला तर ते छान आणि मस्त दिसायला लागतं आणि तुम्ही तुमच्या एजपेक्षा थोडेसे कमी दिसायला लागता, तरुण दिसायला लागता. त्यासाठी तुम्ही मेकअप करताना खूप सारा आय मेकअप केलेला असेल किंवा जो मेकअप डेली बेसिसवर करतात त्यामध्ये खूप सारे लेअरिंग असतील तर ते छान दिसण्याऐवजी तुमचे जे रिंकल्स असतात त्या उठून दिसायला लागतात आणि ते अजिबात चांगलं दिसत नाही. हे अवॉइड करण्यासाठी तुम्ही खूप मस्त आणि छान लाईट मेकअप करावा, जेणेकरून तुम्ही छान आणि मस्त दिसाल. जर तुम्ही आयचा मेकअप हा खूप जास्त केला असेल तर तुम्ही लिपस्टिक ही न्यूड शेडची लावा किंवा लिपस्टिक जर डार्क लावली असेल तर तुम्ही आय मेकअप जो आहे तो डार्क केला तरी चालेल. पण मी तर म्हणेन की रोजच्या डेली बेसिसवर जो मेकअप करतो ते खूप लाईट आणि छान सिम्पल केला तर तुमची पर्सनॅलिटी आहे किंवा जे तुमचं एज आहे ते खूप जास्त दिसण्यापेक्षा छान आणि मस्त कमी दिसेल. त्यानंतर मी म्हणेन की डबल क्लिन्झिंग करा. डबल क्लिन्झिंग म्हणजे काय, तर तुम्ही कुठलीही क्रीम लावत असाल, मग बीबी क्रीम असू दे, सीसी क्रीम असू दे किंवा डेली बेसिसवरचा आपला लाईट मेकअप असू दे, ते सगळं काढण्यासाठी तुम्ही छान एखादं असं वेट वाईप्स घ्या किंवा तुमच्याकडे एखादं छान असं क्लिन्झिंग असेल, तुम्हाला जे तुमच्या बॉडी टाईपला किंवा स्किन टाईपला जे सूट होतं ते क्लिन्झिंग घ्या आणि छान असं मस्त क्लीन करा, जेणेकरून तुमचा जो मेकअप आहे तो सगळा निघून जाईल. आणि त्यानंतर तुम्हाला जो सूट होतो असा फेस वॉश घ्या आणि त्यांचा फेस जो आहे 1 ते 2 मिनटं मस्त असा क्लीन करा, जेणेकरून तुमचे जे मेकअप आहे, डर्ट आहे किंवा पोल्युशनमुळे जे प्रॉब्लेम होतात ते सगळं निघून जाईल आणि तुमची स्किन जी आहे ती ब्रीदिंग होईल. तुमचे स्किनचे जे पोल्स आहेत ते बंद होणार नाही, छान श्वास घेता येईल स्किनला आणि तुमची स्किन जी आहे ती छान मस्त आणि तजेलदार होईल आणि तुम्ही नक्कीच तुमच्या एजपेक्षा थोडेसे कमी दिसाल, ना की तुम्ही तुमच्या एजपेक्षा जास्त किंवा म्हातारे दिसाल. डबल क्लिन्झिंग करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि तुमची स्किन मस्त तजेलदार दिसणं हे सुद्धा तुमच्या पर्सनॅलिटीला खूप छान आणि मस्त बनवतं. त्यानंतर मी असं म्हणेन की तुमचे जे आयब्रोज आहेत ते थिन ठेवणं खूप टाळा. खूप साऱ्या स्त्रिया असा असतात की आयब्रोज करायला गेल्या की ते खूप बारीक असे आयब्रोज करून येतात, त्यामुळे तुमचा चेहरा हा अजिबात उठावदार दिसत नाही आणि नक्कीच तुम्ही तुमच्या एजपेक्षा खूप जास्त दिसायला लागता किंवा एजेड दिसायला लागता. असं न करता आयब्रोज जे आहे ते थिन न ठेवता थोडेसे थिक ठेवा. तुमचे जर आयब्रोज उठावदार असतील, मस्त असतील, शायनी असतील तर नक्कीच तुमचं जे एज आहे ते थोडंसं कमी दिसेल किंवा तुम्ही मस्त दिसायला लागाल. त्यामुळं आयब्रोज हे नक्की उठावदार आणि मस्त दिसले पाहिजेत. मी माझा व्हिडिओ केलेला आहे की आयब्रोज जे आहे ते किंवा भुवया ज्या आहेत उठावदार आणि जाड दिसण्यासाठी काय करता येईल ह्यावर मी व्हिडिओ केलेला आहे. त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला इथं देईन, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुमचे जे आयब्रोज आहे ते चमकदार, मस्त आणि जाड दिसतील आणि तुमचा जो चेहरा आहे तो खूप ॲट्रॅक्टिव्ह आणि छान दिसेल. जर तुमचे आयब्रोज खूप थिनच असतील आणि ते वाढतच नसतील, त्यावर मी व्हिडिओ बनवलाच आहे, पण तुम्ही जर आयब्रो पेन्सिल यूज करत असाल तर ते खूप आर्टिफिशियल वाटतं. त्याऐवजी मी म्हणेन की आयब्रो पावडरमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि छान असे आयब्रो पावडर लावा. आयब्रो पावडर लावताना सुद्धा तुम्ही ब्लॅक कलरची लावली तर ती खूप आर्टिफिशियल आणि वेगळी वाटते, तुमच्या चेहऱ्याला सूट होत नाही. त्यामुळं तुम्ही ब्राऊन शेडमध्ये किंवा लाईट ब्राऊन शेडमध्ये सुद्धा आजकाल आयब्रो पावडर मिळतात, त्या ॲप्लाय केल्या किंवा आयब्रो पेन्सिलसुद्धा लावताना मोस्टली स्त्रिया काय करतात, ब्लॅक कलरची आयब्रो पेन्सिल यूज करतात आणि ते खूप आर्टिफिशियल वाटतं. तसं न करता आयब्रो पेन्सिल किंवा आयब्रो पावडर हे लावताना ब्राऊन शेडमध्ये लावा, जेणेकरून ते आर्टिफिशियल वाटणार नाही, नॅचरल लुक देईल आणि तुमचे आयब्रोज जे आहे ते थिनसुद्धा दिसतील, मस्त दिसतील आणि तुमचं एज जे आहे ते खूप कमी आणि मस्त दिसेल. नंतर मी म्हणेन की अप्लाय अ डार्क हेअर कलर. आपले जर हेअर जे आहे ते पांढरे झाले असतील, ग्रे झाले असतील तर ते आपल्याला काळे करणे किंवा डाय करणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. खूप सारे जण डाय करतातच, पण मी म्हणेन की तुम्ही ब्लॅक कलर यूज करण्यापेक्षा किंवा जरी ब्लॅक कलर तुम्ही यूज केला तर त्यावरती तुम्ही हिना ॲप्लिकेशन करा, म्हणजे जो बर्गंडी कलर आहे किंवा ब्राऊन कलर आहे तो आला तर तुम्ही नक्कीच तुमच्या चेहऱ्यामध्ये किंवा हेअरमध्ये स्टायलिशपणा दिसेल किंवा तुम्ही तुमच्या एजपेक्षा कमी दिसायला लागाल, स्टायलिश दिसायला लागाल आणि तुमची पर्सनॅलिटी आहे खूप जास्त चांगली दिसेल. जर तुम्ही ब्लॅक कलरच यूज केला तर ते खूप आर्टिफिशियल आणि विचित्र वाटायला लागतं. त्यापेक्षा तुम्ही त्यावरती हेअर कलर केल्यानंतर हिना ॲप्लाय केलं तर तुमचे हेअर जे आहे ते खूप छान, मस्त आणि चांगले दिसेल. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मी कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बनवू हे सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। नक्की मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवत जाईन। तुमच्या प्रेमामुळे, तुमच्या ह्या लाईक करतायत त्यामुळेच माझे व्हिडिओ जे आहे ते खूप छान होत आहेत, चांगले होत आहेत। त्याबद्दल सर्वांचं थँक्यू। आणि प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर। बाय बाय।